नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी संध्याकाळी आलो आहे तलाव्यावरती आणि हे पहा तुम्हाला तलाव्याचा नजारा दिसत असेल. सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. चला तर आपण तलावाचे दर्शन घेऊया. म्हणजे सर्व बाजूने आपण आता फिरणार आहोत तलाव्यावरती. तर जाऊया फटाफट. आणि हे पहा, ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल म्हणजे तलाव्याच्या मेरेला एकदम ह्या चटक चांदण्याला म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही. तर चटक चांदण्या आहेत मित्रांनो, त्याच्यामधूनच आपण जाऊया. थोडी वाट केलेली आहे ना, तर जाऊया फटाफट. हे पहा मित्रांनो, सर्व म्हणजे सगळे बाजूनी आपल्याला दोन्ही बाजूनी चटक चांदण्या दिसतात. तर जाऊया पहिलं. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो चटक चांदण्या कशा आहेत त्या. म्हणजे ह्या झाडाला आमच्याकडे चटक चांदणी असे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही मित्रांनो. तर जाऊया आपण पुढे. तर हे पहा मित्रांनो, तलाव्याचा नजारा कसा दिसतो ते. संध्याकाळचं नेचर हे पहा, मस्त दिसतंय मित्रांनो. आणि हे पहा मित्रांनो, उन्हाळ्याचं आंब्याचं सीझन आलेलं आहे. तुम्हाला आंबे पण दिसत असतील. हे पहा, लहान लहान आहेत एकदम. तर ते आता वाढतीलच. केसर आंबा आहे वाटतं हा. हे पहा, आणि वरून कसं नेचर दिसतं मित्रांनो. हे पहा, केसर आंबे आहेत कसे लागलेले आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आणि ह्या साईडचं नेचर पहा मित्रांनो, लय जबरदस्त असं वाटतंय, शांत असं वातावरण. तर जाऊया आता आपण वरच्या दिशेला. वरती काय काय आहे ते पण आपण पाहूया. तर चला फटाफट मित्रांनो. हे पहा, एकदम मस्त वाऱ्याची पण झुळूक सुटलेली आहे मित्रांनो. तर चला फटाफट. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बिलावा पाहिला थोडा. आणि तलावावरती आपण फिरलो. त्याच्यानंतर आपण वरच्या बाजूला आलो. आणि वरच्या बाजूला आपण आता मुंगाच्या ठिकाणी आलो आहेत. आणि तुम्हाला आता मुंगाच्या मालकाकडे नेऊन तुम्हाला मी दाखवतो, त्याची थोडी आपण माहिती घेऊ. आणि मुंग कसा झालेला आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर चला आता आपण. हे पहा, तुम्हाला मुंग पण दिसत असेल, एकदम मस्त जाडजूड असा आलेला आहे. आणि हे पहा, दोन्ही बाजूंनी हाळ्याला मके पण पिरलेले आहेत. तर जाऊया आपण त्या ठिकाणी आणि त्याची माहिती थोडी घेऊया. कसं म्हणजे किती खत घातलेलं आहे, किती काय पाणी कसे दिलेले आहेत ते आपण त्याला विचारू. तर जाऊया आपण शेतीच्या मालकाकडे. तर चला मित्रांनो, हे पहा, शेतीचे मालक इकडे बसून राहिलेले आहेत. आणि तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो. हे पहा, याच्यामध्ये मूग पेरलेला आहे. एकदम मस्त असा मूग झालेला आहे. आणि त्याला आता फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, हे पहा मित्रांनो, फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे. आणि मस्त मूग झालेला आहे, एकदम जाडजूड आहे. तर आपण थोडी म्हणजे शेतीच्या मालकाकडून आपण आता थोडी माहिती घेऊया. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी थोडी माहिती देतो. ह्या मुंगासाठी कसं काय त्यांनी मेहनत केली आहे ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर आता आपण स्वतः मालकाकडूनच ऐकून घेऊया. तर सांगा तुम्ही ना, समजा मूग पेरला त्यावेळेस तुम्ही मुंगाला किती दिवसांनी पाणी देता? पाणी हप्ताभर. म्हणजे हप्त्याने? हां, म्हणजे आज पाणी भरलं तर 7-8 दिवसांनी मग पाणी ना? हां. हां. तर मित्रांनो, 7-8 दिवसांनी पाणी हे मालक देतात. आणि मूग पण एकदम मस्त झालेला आहे, एकदम जाडजूड आहे, त्याच्यात काही दोषच नाही मित्रांनो. आणि जागा पण एकदम मस्त आहे, मुरमाट आहे थोडी. आणि एकदम भुळभुळीत असा मुरुंब आहे मित्रांनो, एकदम मस्त जागा आहे. त्याच्यामुळं एकदम मूग पण छान झालेला आहे. आणि मागच्या वर्षी आमचा मूग पण होता, पण मी ह्या ठिकाणी मागच्या वर्षी पण आलो होतो. त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो होतो यांच्याच माळामध्ये, पण त्यावेळेस खूप छान असा मूग होता. आणि तो एंडिंगला मी गेलो होतो, त्याच्यामुळे एकदम तो मोठला होता. आता याला अजून 1 महिना साधारण आहे, 1 महिन्यानी हो काढायला येईल. तर मित्रांनो, हा पण एकदम मस्त झालेला आहे. आणि एकदम जागा त्यांनी गॅप असे दिले नाहीत, म्हणजे एकदम मस्त आलेला आहे, जागा सोडलेली नाही, एकदम मस्त, एकदम मापात मूग झालेला आहे. तर आपण अजून काही माहिती त्यांच्याकडून घेऊया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी विचारतोय प्रश्न अजून. तर ह्या मुंगाला खत दिलं होतं का? खत हां, दिलं होतं. कोणता खत दिला होता, म्हणजे कोणतं खत दिलं होतं त्याला त्यांना? सुफला युरिया. सुफला आणि युरिया ना? युरिया. तर मित्रांनो, यांनी मुंगासाठी युरिया आणि सुफलाचा वापर केला होता. ज्यावेळेस
मूग पेरण्यासाठी म्हणजे पेरणीच्या वेळेस पहिल्यांदा एक हद्दी लावा ना, तर त्यावेळेस कोणता युरिया टाकेल? तर मित्रांनो पहिल्यांदा युरिया टाकलं, त्याच्यानंतर सुपला खत टाकलं, तर मूग एकदम मस्त झालेला आहे, एकदम जबरदस्त असं एकदम दाट मूग झालेला आहे आणि त्याला एकदम मस्तपैकी पाला पण फुटलेला आहे आणि आता फुला यायला पण सुरुवात झालेली आहे मित्रांनो. एकदम तुम्हाला दिसत असेल एकदम एकदम मस्त झालेला आहे मित्रांनो आणि एकदम हाळ्याने लावलेला आहे, त्याच्यामुळं मकी पण साईडला आहे. म्हणजे असे जर हाळे दिले तर मित्रांनो एका ठिकाणी जर पाणी आपण लावलं तर मित्रांनो एक एक हाळे पूर्ण होत जातात. एक हाळा भिजला की दुसऱ्या हाळ्यामध्ये पाणी टाकलं जातं, त्याच्यानंतर तो पण हाळा पूर्ण होतो. असं करता करता प्रत्येक हाळा पूर्ण होतो आणि एकदम शेतकऱ्याला पण थकवा येत नाही आणि एकदम मस्तपैकी एका हाळ्यामध्ये पाणी लावून दिलं की दुसऱ्या हाळ्यामध्ये परत लावलं की थोडा वेळ बसायचा, विश्रांती घ्यायची, कारण ऊन बी नसतं आमच्याकडे आणि तुम्हाला दिसत असेल एकदम डोंगराळ भाग आणि त्याच्यानंतर आमच्याकडे खूप ऊन पण असतं उन्हाळ्यामध्ये. तर मस्त झालेलं आहे मूग पण. तर जाऊया, त्याचं एक पीक अजून त्या साईडला आहे गव्हाचं आणि ते कसं झालेलं आहे ते पण आपण जाऊन पाहूया. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण गव्हाच्या ठिकाणी चाललो. तर आता याचा आपण गहू पण पाहूया, गहू कसा झालेला आहे. तर आमच्याकडे जास्त करून गहू चांगल्या प्रमाणे येत नाहीत, कारण त्याला खतपाणी पण लागतं, त्याच्यामुळं गहू साधारणच येतात. पण यांचा गहू पाहूया कसा झालेला आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण आलो आहोत गव्हाच्या पिकामध्ये. यांनी मुगाचं पण म्हणजे मुगाची पण शेती केली आहे, ती तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे पहा गहू पण केलेले आहेत मित्रांनो. तर हे पहा गहू कसा आलेला आहे आणि आमच्या भागामध्ये गहू एकदम पातळ येतो, पण यांचा गहू एकदम बऱ्यापैकी आहे मित्रांनो एकदम, आणि थोडा दाट पण वाटतो. एकदम चांगला गहू आलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे पहा ओंबी एवढी आहे, साधारण बरी आहे, कारण आमच्याकडे जास्त ओंब्या पण मोठल्या होत नाहीत, कारण त्याला खत पाणी पण लागतं. आणि आमच्या भागामध्ये आता सुरुवात झाली शेतीला, म्हणजे हिवाळ्याच्या शेतीला, उन्हाळ्याच्या शेतीला, त्याच्यामुळं जास्त प्रमाणात आमच्याकडे शेती करत नाहीत, पण हळूहळू प्रगती होत चाललेली आहे. त्याच्यामुळं आता सगळीकडेच शेती ही म्हणजे चांगल्या पद्धतीने केली जाते मित्रांनो. तर हे पहा गव्हाचं पीक अशा पद्धतीने केले आहेत. तर याला खत दिलं होतं का नाही? खत दिलं तर दिलंच ना. कोणता खत दिलं होतं याला? याला ती सुपला फुटियाचं. असा सुपला खत मित्रांनो यांनी दिलं होतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी फुटवा झालेला आहे, ते दिसून येतंयच. नाहीतर आमच्याकडे गहू म्हणजे एकदम पातळ, इथं उंगलं की थोडा गॅप आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी असा गहू असतो, पण ह्या ठिकाणी एकदम मस्त गहू आलेला आहे. आणि हे पहा मी त्याचे दाणे जे आहेत ते सोलून पण पाहिलेले आहेत, एकदम मस्त भरीव आहेत, एकदम टगर आहेत मित्रांनो, एकदम मस्त गहू पण झालेला आहे. हे पहा एकदम मस्त झालेला आहे आणि गव्हाला ज्याप्रमाणे त्याची गरज असते त्याप्रमाणे त्यांनी पाणी दिलं आणि खत पण दिलं आणि बऱ्यापैकी गहू झालेला आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी त्यांच्या पोटासाठी एकदम मस्त झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी त्यांची मुलाखत घेऊन सांगितलं मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.